नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुचिता सुर्वे इन्फिनिटी अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण PYQ सीरीजमध्ये TCS आणि IBPSने विचारलेल्या सिनोनिम्सचे प्रश्नांचं ॲनालिसिस घेणार आहोत. म्हणजेच काय की यापूर्वी TCS आणि IBPSने सिनोनिम्स या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेले आहेत, कोणकोणते शब्द विचारलेले आहेत हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या सेशनला आणि जाणून घ्या TCS आणि IBPSचे सिनोनिम्स या टॉपिकवरील प्रश्न. पहिला प्रश्न बघा. ओके, फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. आपल्याला अबोर्ड हा एक वर्ड दिलेला आहे आणि याचा सिनोनिम विचारलेला आहे. येस, सो अबोर्ड म्हणजे काय तर राहण्याचे ठिकाण. ओके, ऑप्शन काय आहेत बघा. अनेक्स, हॅबिच्युएशन, ड्वेलिंग किंवा अबोर्ड. ओके, सो अबोर्ड जो आहे त्याचा सिनोनिम आहे ड्वेलिंग. मित्रांनो, हॅबिच्युएशन म्हणजे काय ते समजून घ्या. हॅबिच्युएशन म्हणजे काय तर त्याचा अर्थ होतो सवय होणे. हॅबिच्युएशन म्हणजे काय, सवय होणे असा होत असतो. सो अबोर्डचा एक्झॅक्ट मिनिंग काय आहे, ड्वेलिंग आहे. येस, ड्वेलिंग इज द करेक्ट सिनोनिम ऑफ द अबोर्ड. पुढचा वर्ड बघा. पुढचा वर्ड आहे ऑथेंटिक. हा आपल्याला शब्द दिलेला आहे आणि ऑथेंटिक या शब्दाचा आपल्याला सिनोनिम विचारलेला आहे. फर्स्ट बघा, इनक्रेडिबल आहे. बी आहे काउंटरफिट आणि सी आहे ड्युबियस आणि डी आहे जेन्युइन. ऑथेंटिक बघा, ज्यावेळेस आपण एक सेंटेन्स तुम्ही नेहमी वापरत असाल की ह्या क्वेश्चनचं हे एक ऑथेंटिक आन्सर आहे. मग ऑथेंटिक काय असतं. ओके, ऑथेंटिक म्हणजे काय, जे ॲक्च्युअलमध्ये आहे ते. म्हणून योग्य सिनोनिम कोणता असतो तर योग्य सिनोनिम आहे जेन्युइन. सो योग्य ऑप्शन कोणता असेल, डी. ऑथेंटिकचा सिनोनिम कोणता आहे, जेन्युइन आहे. काउंटरफिट आहे बघा वर्ड दिलेला. काउंटरफिटचा मिनिंग काय होतो तर जाली असा होतो. ओके, येस, सो ऑथेंटिक याचा सिनोनिम आहे जेन्युइन. पुढे बघूया आपण. पुढचा क्वेश्चन काय आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. आपल्याला ॲक्युरेट हा शब्द दिलेला आहे. येस, ॲक्युरेट. मग ॲक्युरेटसाठी ऑप्शन काय आहे बघा. सेन्सियर आहे, बी आहे कम्प्लीट, सी आहे करेक्ट आणि ॲप्रोप्रिएट. ओके, डी आहे सिन्सियर. आपण म्हणतो ना की हा सिन्सियर विद्यार्थी आहे म्हणजे शिस्तबद्ध असा अर्थ होतो. कम्प्लीट म्हणजे काय, पूर्ण असा अर्थ होतो. करेक्ट म्हणजे काय, बॅक आपण त्याला म्हणतो की बरोबर आहे. आणि ॲप्रोप्रिएट म्हणजे काय, सेम आहे. ओके, सो ॲक्युरेटचा मिनिंग काय होईल, ॲप्रोप्रिएट की करेक्ट. या दोघांमध्ये तुम्ही कन्फ्यूज झाले असाल, पण ॲक्युरेटसाठी करेक्ट सिनोनिम हा काय आहे, करेक्ट आहे, ॲक्युरेट आहे. ओके, ॲक्युरेट म्हणजे काय, अगदी बरोबर असं होतं. म्हणून करेक्ट हा सिनोनिम असणार आहे. ओके, सो सी ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा शब्द काय आहे बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. काय दिलेलं आहे, कन्सायटेड दिलेला आहे. येस, कन्सायटेडचा मिनिंग अगोदर समजून घ्या. कन्सायटेड म्हणजे होते घमंडी किंवा ज्याला खूप आपण म्हणतो की खूप अहंकार आहे. येस, खूप स्वतःवर आपण म्हणू की खूप अहंकार आहे. सो त्याला आपण कन्सायटेड असे म्हणत असतो. ऑप्शन काय काय आहेत बघा. ॲरोगंट आहे, नंतर बी आहे डिफिडंट, सी आहे इन्फेरियर. इन्फेरियर म्हणजे आपण निकृष्ट असे म्हणू शकतो. आणि डी आहे टेंटेटिव्ह. टेंटेटिव्ह म्हणजे काय, आपण एखादी बाब असं म्हणतो की इट इज व्हेरी टेंटेटिव्ह थिंग. म्हणजे काय की हे निश्चित नाही आहे. ओके, म्हणजे आपण त्याला म्हणणार की हे फिक्स नाही आहे किंवा हे आपण म्हणूया की अशक्य आहे. सो टेंटेटिव्ह आपण त्याला म्हणतो, जी गोष्ट फिक्स नसते त्याला आपण टेंटेटिव्ह असे म्हणत असतो. पण वर्ड आहे कन्सायटेड. सो याचा योग्य सिनोनिम आहे ॲरोगंट. ॲरोगंट आपण म्हणतो ना की उद्धट व्यक्ती, ही इज व्हेरी ॲरोगंट म्हणजे काय की उद्धट. सो कन्सायटेडचा सिनोनिम असणार आहे ॲरोगंट. सो ए ऑप्शन आपलं काय असेल इथे करेक्ट असेल. मित्रांनो, अगदी इतके सोपे सोपे प्रश्न SSCने विचारलेले आहेत. म्हणून जरी TCS आणि IBPS पॅटर्न असेल म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला योग्य अभ्यास करायचा आहे. ओके, शब्द जे आहेत ते PYQ वरून तुम्हाला अभ्यासायचं आहे. बघा, सिनोनिम्स असेल, अँटोनिम्स असेल,
वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, हे सगळे व्होकॅब्युलरीचे टाईप आहेत किंवा इडियम्स फ्रेजेस तुम्ही घेतलं असेल, हे सगळे व्होकॅब्युलरीचे टाईप आहेत. आणि हे व्होकॅब्युलरी जर तुम्हाला बेस्ट करायची असेल किंवा व्होकॅबमध्येही तुम्हाला एक्झाममध्ये कोणताही मार्क्स जाऊ द्यायचा नसेल, तर यासाठी एकच बेस्ट वे असतो, तो म्हणजे PYQचा अभ्यास करणं. प्रिव्हियस इयरला जेही सगळे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत त्याचं कलेक्शन करा, शब्दांचे अर्थ शोधा, कसा उपयोग करता येईल हे लक्षात ठेवा. त्या शब्दांची रोज रिव्हिजन करणं गरजेचं असतं. म्हणजे आज जितके शब्द तुम्ही शिकले त्यांची रिव्हिजन देखील वारंवार होणं गरजेचं असतं. असा जर पॅटर्न तुम्ही तुमच्या अभ्यासाचा ठेवला तर तुम्ही व्होकॅबमध्ये ग्रामर इतकेच मार्क्स घेऊ शकतात. आणि असंही होऊ शकतं की व्होकॅबचे 50% क्वेश्चन, ग्रामरचे 50% क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणून व्होकॅब्युलरी जर तुम्ही केलेली नसेल कदाचित तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळणार नाहीत. म्हणून व्होकॅब्युलरी हा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यात सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स खूप महत्त्वाचे असतात. म्हणून ह्या दोघंही टॉपिक्सचा खूप चांगला अभ्यास करणं गरजेचे आहे. ओके, पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न काय बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. काय वर्ड दिलेला आहे? डिस्प्यूट हा वर्ड दिलेला आहे. डिस्प्यूट म्हणजे काय? तर डिस्प्यूटचा अर्थ होतो भांडण. बघा, ज्यावेळेस इडियम्स आणि फ्रेजेस आपण बघतो तर आपल्याला इडियम्स फ्रेजेसमध्ये दोन इडियम्स फ्रेजेस नेहमी वारंवार विचारलेले आहेत. ते म्हणजे ॲपल ऑफ डिस्कॉर्ड आहे आणि बोन ऑफ कंटेन्शन आहे. मग ॲपल ऑफ डिस्कॉर्ड किंवा बोन ऑफ कंटेन्शनचा मिनिंग मी तुम्हाला सांगितला होता मागचे जे आपण सिरीजमध्ये एक व्हिडिओ घेतला इडियम्स फ्रेजेसचा. तर ह्या दोघांही इडियम्सचा अर्थ होतो कॉज ऑफ डिस्प्यूट और कॉज ऑफ क्वारल. हे तुम्हाला सांगितलंय. म्हणजे व्होकॅबचा अभ्यास तुम्ही जितका करणार तितकं तुमचं व्होकॅब्युलरी वाढेल आणि कशा ना कशा पद्धतीमध्ये एक्झाममध्ये तुम्हाला ते कामात येणारच आहे. मग डिस्प्यूटचा सिनॉनिम काय असेल बघा, हार्मोनी आहे ए ऑप्शन, बी ऑप्शन आहे पीस शांतता, सी ऑप्शन क्वारल म्हणजे भांडण आणि डी ऑप्शन आहे ॲग्रीमेंट. ओके, सो डिस्प्यूटचा मिनिंग काय होतो? डिस्प्यूट म्हणजे भांडण आणि इथे सी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे क्वारल. सो दिस इज द एक्झॅक्ट सिनॉनिम ऑफ द डिस्प्यूट क्वारल. ओके, सो क्वारल म्हणजेच भांडण, डिस्प्यूट म्हणजेच वादविवाद. सो दोघंही काय आहेत? समानार्थी शब्द आहेत, तुम्ही लक्षात ठेवू शकतात. पुढे बघूया पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. फ्लॅबरगॅस्टेड दिलेला आहे. येस, फ्लॅबरगॅस्टेड. कदाचित हा वर्ड तुम्ही पहिल्यांदा ऐकत असाल, पण फ्लॅबरगॅस्टेड म्हणजे काय? तर आपण म्हणूया की आश्चर्यचकित होणे किंवा आपण त्याला म्हणतो चमकणे असं मराठीमध्ये म्हणत असतो. किंवा एखादी गोष्टीसाठी आपण म्हणतो की अरे बापरे असं होतं ना आपल्याला, ती फिलिंग जी असते त्याला आपण फ्लॅबरगॅस्टेड म्हणतो, आश्चर्यचकित होणे. सो ऑप्शन काय आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट ऑप्शन आहे ॲस्टॉनिश्ड, बी आहे मोटिवेटेड, सी आहे डिस्टर्ब आणि डी आहे टेरिफाईड. आता ॲस्टॉनिश्डचा अर्थ काय होतो? ॲस्टॉनिश्ड म्हणजे आश्चर्यचकित होणे असाच होतो. मोटिवेटेड तुम्हाला माहिती आहे. ओके, येस, मोटिवेट करणे, प्रोत्साहन देणे आपण म्हणत असतो. डिस्टर्ब्ड म्हणजे काय? डिस्टर्ब केले म्हणजे काय? तर रोखले आपण म्हणू शकतो. ओके, किंवा व्यत्यय आणले असे म्हणू शकतो. टेरिफाईड म्हणजे भयभीत होणे असा अर्थ होत असतो. सो फ्लॅबरगॅस्टेडचा योग्य सिनॉनिम काय असेल? ॲस्टोनिश्ड म्हणजे काय? ए ऑप्शन आपल्या इथे करेक्ट असणार आहे. ॲस्टोनिश्डचा अर्थ होतो की भयभीत होणे किंवा आश्चर्यचकित होणे. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. काय वर्ड दिलेला आहे? गॉडी दिलेला आहे. ए ऑप्शन आहे बघा प्रॉपर, बी आहे सिम्पल, सी आहे फ्लॅशी आणि डी आहे प्लेन. येस, इतके सोपे वर्ड्स आपल्याला विचारलेले आहेत. सो प्रॉपर माहिती तुम्हाला सगळ्यांना की जे आहे ते अगदी प्रॉपर. ओके, व्यवस्थित आपण म्हणत असतो. सिम्पल म्हणजे साधे, फ्लॅशी वर्ड आहे, प्लेन म्हणजे काय आपण सरळ असे म्हणत असतो. सो गॉडीचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ होतो फ्लॅशी. ओके, गॉडीचा अर्थ काय होतो? फ्लॅशी, भडक आपण म्हणू शकतो. ओके, सो सी ऑप्शन आपलं काय असणार आहे मित्रांनो? इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे गॉडी, ज्याचा अर्थ भडक किंवा चमकीला आपण म्हणत असतो. फ्लॅशी हा त्याचा योग्य सिनॉनिम आहे. पुढचा बघा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. हॉलिस्टिक विचारलेला आहे. येस, हॉलिस्टिक म्हणजे काय? तर आपण म्हणत असतो अखंड. हॉलिस्टिक म्हणजे काय? अखंड. ऑप्शन्स काय काय आहे बघा. ए ऑप्शन आहे डिसिमिलर म्हणजे काय? वेगवेगळे आपण म्हणतो. बी आहे सुपरफिशियल, उत्कृष्ट आपण म्हणू शकतो. स्केची म्हणजे रेखीव असा अर्थ त्याचा येत असतो.
आणि डी आहे कॉम्प्रेन्सिव्ह, ज्याला आपण अखंड किंवा व्यापक असे म्हणतो. काय म्हणतो? कॉम्प्रेन्सिव्ह म्हणजे काय? व्यापक. सो हॉलिस्टिकचा योग्य सिनॉनिम कोणता असणार आहे? कॉम्प्रेन्सिव्ह असणार आहे, ज्याला आपण व्यापक असे म्हणतो. ओके, येस. सो SSC CHSL ला हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड नॉक्चर्नल. बघा, नॉक्चर्नल ॲनिमल हा वर्ड तुम्ही ऐकला असेल. सो नॉक्चर हा जो वर्ड आहे तो नाईटशी रिलेटेड आहे. नॉक्चर्नल म्हणजे काय? नाईटशी रिलेटेड. नॉक्चर्नल ॲनिमल म्हणजे काय? की असे ॲनिमल जे रात्री ॲक्टिव्ह असतात. ओके, असे ॲनिमल जे रात्री ॲक्टिव्ह असतात. काही ॲनिमल्स असतात बघा ज्यांना रात्री खूप चांगलं दिसतं, सो त्याला आपण नॉक्चर्नल ॲनिमल असे म्हणतो. सो याचा सिनॉनिम काय असेल बघा. ए ऑप्शन आपल्याला आहे ऑनरेबल, आपण आदरणीय म्हणतो. इथिकल आहे. ओके, बी ऑप्शन. सी ऑप्शन आहे बघा नाईटली, आणि डी ऑप्शन आहे ग्लोरियस. जर तुम्ही व्यवस्थितपणे विचार केला तर इथे अगदी विदिन सेकंदामध्ये आपल्याला आन्सर मिळतं, आणि योग्य ऑप्शन कोणतं असतं? नाईटली. मित्रांनो, जरी TCS आणि IBPS नुसार तुमची एक्झाम होणार असेल तरीही तुम्ही कमी वेळामध्ये प्रश्न जे आहेत ते सॉल्व करू शकतात. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला असेल हे प्रश्न बघून. सो नॉक्चर्नलचा मिनिंग काय होतो? नाईटली, नाईटला ॲक्टिव्ह असणारे. ओके, येस. सो पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. ऑप्टिमिस्ट दिलेला आहे. ऑप्टिमिस्ट म्हणजे काय? ज्याला आपण आशावादी असे म्हणतो. ओके, म्हणजे काय? की काहीतरी चांगले होणार अशा आशेमध्ये असणे, अशा व्यक्तीला आपण ऑप्टिमिस्ट असे म्हणतो. ओके, सो मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या शब्दाच्या शेवटी IST प्रत्यय लागलेला असतो तर तो असा एक व्यक्ती असा त्याचा अर्थ होत असतो. जसं की आपण फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणतो, मिसॅन्थ्रॉपिस्ट म्हणतो. फिलॅन्थ्रॉपिस्ट म्हणजे असा व्यक्ती जो मनुष्य जातीवर प्रेम करतो, म्हणजे असा व्यक्ती आपण असे म्हणतो. सो IST प्रत्यय लागलेला असेल तर आपण एक माणूस आहे कोणतरी किंवा एक व्यक्ती आहे असे कन्सिडर करतो. मग ऑप्टिमिस्ट म्हणजे काय? तर असा माणूस जो आशा म्हणजे ज्याला आशा आहे काहीतरी चांगलं होण्याची, किंवा आशावादी आपण त्याला म्हणत असतो. ऑप्शन्स काय आहे बघा. क्रिटिक आहे, डिस्टिंक्ट आहे, किंवा पेसिमिस्ट आहे. पेसिमिस्ट हा याचा ऑपोजिट वर्ड आहे. ऑप्टिमिस्ट म्हणजे आशावादी आणि पेसिमिस्ट म्हणजे निराशावादी. सो हा अँटोनिम आहे म्हणून हा वर्ड कट होतो. आयडियालिस्ट आहे. येस, आयडियालिस्ट इज द करेक्ट सिनॉनिम ऑफ द ऑप्टिमिस्ट. ओके, येस, आशेवर असणे किंवा काहीतरी आपण म्हणूया की काहीतरी चांगले होणार याची अपेक्षा करणे. ऑप्टिमिस्ट, आयडियालिस्ट दोघंही सिनॉनिम्स आहेत. सो गाईज, आपण इथे पूर्ण सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स यांचा अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, आज आपण सिनॉनिम्स बघितलेले आहेत, आणि आज जे आहे ते TCS आणि IBPSने कसे प्रश्न विचारलेले आहेत या प्रश्नांचा आढावा आपण घेतलेला आहे. तर नक्कीच आजच्या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा करते. लेक्चर कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन टॉपिकसह एका नवीन व्हिडिओमध्ये. हॅव अ नाईस डे.